नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आलेलो आहे आज दैवत तालुका चांदवड जिल्हा नाशिक। तर सर्वप्रथम तुझं नाव सांगा। वसंत केदारे। वसंत भाऊ केदारे दैवत यांना जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे जवळजवळ गेल्या वर्षापासून ते पेरू पिकासाठी जे बायोलॉजिकल फर्टिलायझर जय किसान ग्रीन इंडियाचं ते वापरत आहे। आणि कृष्णा भाऊ ठोके जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पेरू पिकासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बेसल डोस दिलेले होते आणि त्याची प्रतिक्रिया आपण शेतकरी बंधूंकडून जाणून घेऊ। तुमचं नाव सांगा पुन्हा। आणि वसंत केदारे। हां, आणि दसऱ्याच्या दरम्यान लावलेलं होतं। हां, दसऱ्याच्या टायमाला गेल्या वर्षी बरोबर। म्हणजे आपण 3 महिन्यानंतर त्याला डोस दिला जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचा। म्हणजे शेणखत टाकलं पहिल्यांदा, हो, त्याच्यावर कॅल्शियम डोस म्हणून तो टाकला। तर आज तुमचं जवळजवळ 6 महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि बघू शकता हे फळ पण चालू झालेलं आहे जवळजवळ। आता हे बघा, फळ पण चांगल्या क्वालिटीचं आहे आणि काही ठिकाणी आता फळाची साईज पण झालेली आहे। ही फळाची साईज आहे। तर आपण शेतकरी बंधूकडनं जाणून घेऊ की फळाची क्वालिटी कोणती आहे, कुठला पेरू आहे हा। सदाबहार पेरू, सदाबहार वर्षभर चालतो। तर सदाबहार पेरू म्हणून आहे। आता बघू शकता हे चांदवड तालुका हा फक्त लाल कांद्यासाठीच प्रसिद्ध होता आणि आता सदाबहार पेरू केदारे साहेब यांनी लावलेला आहे आणि 6 महिन्याचा प्लॉट आहे आणि एकदम 100% सक्सेस झालेला आहे। तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकच पीक न करता असे नवनवीन शेती करण्यासाठी नवीन फळयुक्त शेती करायला पाहिजे। आणि 6 महिन्याचं पीक आहे पण एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे। बघू शकताय तुम्ही, फलधारणा पण खूप प्रमाणात आहे। सदाबहार सारखंच त्याला आता फुल आणि फळ पण आहे, खूप प्रमाणामध्ये फळ पण लागलेलं आहे। त्याचं जी व्हरायटीचं नाव आहे सदाबहार पेरू, खरंच ते सदाबहार सारखंच आहे। त्याला खूप प्रमाणामध्ये फळ पण लागलेलं आहे आणि फुल पण नवीन चालूच आहे। तर आपण शेतकरी बंधूंकडनं जाणून घेऊ की ही प्रतिक्रिया तुम्हाला कोणी दिली होती आणि आमचे जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी कृष्णा भाऊ ठोके यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं? ते आमचे मित्रच असल्यामुळे परत कुठली गोष्ट नवीन आली की पहिले आम्हाला सांगतात, बरोबर। आम्ही ते वापरच करतो। म्हणजे आज तुम्हाला हे जे मार्गदर्शन होतं पेरू लागवडसाठी कोणी सांगितलं? आणि हे म्हणजे आमचं दुसरीकडे ते होतं, पण खताचं औषध मारायचे, खत औषधाच्या बाबतीत तुम्हाला कृष्णा भाऊ यांनी मार्गदर्शन केलं पूर्ण आतापर्यंत। आणि तुम्हाला कसं वाटलं की ही जी ट्रीटमेंट दिलेली जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीची, हे कसं काय वाटलं तुम्हाला? हे जैविक असल्यामुळे ना, म्हणजे आपल्याला रासायनिक बंदच केलेलं आहे। रासायनिक तर बघू शकताय 100% बायोलॉजिकल खत वापरून आणि सेंद्रिय शेती करून हा सदाबहार पेरू त्यांनी आणलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा पेरू आहे। तर विषमुक्त शेती जी आपण करतोय, तर सगळं शेतकरी बांधवांनी कमीत कमी रासायनिक खत वापरून आणि 100% सेंद्रिय खत जर टाकले तर आपण 0 बजेट शेती करू शकतोय आणि विषमुक्त शेती करू शकतोय, सेंद्रिय शेती करू शकतोय। कारण की सेंद्रिय मालाला बाजारभाव पण जास्त असतो, सेंद्रिय मालासाठी मागणी भरपूर आहे। पण शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती करून असं चांगल्या क्वालिटीचे फळपीक काढायला पाहिजे। आज बघू शकता ही क्वालिटी एकदम चांगल्या क्वालिटीची आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ बघा। धन्यवाद शेतकरी।